असतात महाराज एक बाण आडवाला देवा आणि त्या बाणावर रामाचं नाव मी पाहिलं आणि रामनामाचे कदाचित झाला तिचा नाम अनुसरून तत्वता गेलो लय बाण बघितले आतापर्यंत अफाट बाण बघितले पण विशेष नवल या बाणावर दिसलं मला की बाण भजन करू लागला बाबाराव महाराज बाण महाराज हे बघा एक रामायणापूर्वी हे बघा ज्या वेळेस जे बाण राहिल्या रावणाला मारायला गेला होता महाराज त्यावेळेस त्या रावणाचं बाणाचं संभाषण बघा युद्धकांडामध्ये लक्षात ठेवा महाराज म्हणतात आलोट नामाचे महिमान राजा संकोचला बाण ऐकुनी रावणाचे वचन राजा संकोचला बाण आलोट नामाचे महिमान महाराज म्हणतात हे बघा बाण रावण त्या बाणाला बोललाय महाराज तिथेशी काय रावणाचे शब्द रावण म्हणला तुला तुझ्यात मला मारायची ताकद नाही महाराज लक्षात ठेवा ते वर्म रावणानं बाणाला बोलला होता महाराज बाण लोखंडाचा आहे बाण कशाचा आहे लोखंडाचा तुकडाच की आपण ऐकलं चौथ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन बाण लोखंडाचा पण लोखंडाच्या बाणामध्ये ताकद एवढी होती पहा ही ताकद देवाची नाही रामाचा बाण भजन करीत नाही महाराज लक्षात ठेवा हे बाण साधूच्या संगती मधला आहे कोणाच्या साधू मध्ये एवढी ताकद आहे काय काय साधू असे बघा महाराज म्हणले जे सीताची वस्ती घडे ते राम नाम स्मृती झाडे पशु पक्षिया स्मरण घडे पाषाण खडे नाम स्मृती महाराज साधूची ताकद एवढी जे देवाला करता येत नाही देवाला करता येते पण करायचं जमत नाही का जमत नाही कारण जे शास्त्रात लिहिले जे कायद्याचं उल्लंघन देव करीत नाही महाराज कायदा केलाय पण हे संतांनी साधूंनी केलेला कायदा लक्षात ठेवा वा वा बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तुनी दावीन लक्षात ठेवा देवाला सुद्धा मर्यादेचं उल्लंघन करता येत नाही पण साधूच्या मनात आल्यावर काय बी करतात महाराज ते नवनाथ ग्रंथामध्ये बघा काय ताकद आहे त्या गोरक्षनाथाची है का नाही जे शास्त्रात नाही जे देवाला कराय जमलं नाही ते या साधूने केले लक्षात ठेवा तात्काळची दशा महाराज ही साधूची ताकद अलगच आहे दैवी शक्ती अलग आणि साधूची ताकद अलग आहे हे बाण देवाचा नाही जे बाण भजन करते लक्षात ठेवा महाराज साधूची ताकद थोडक्यात सांगतो जगद्गुरु तुकोबारे आपल्या पुरीच्या घरी गेले महाराज आणि तिच्या घरी गेले तिला वाटलं बाबा घरी आले तिने पुतळ्याचा भात चुलीवर शिजाय टाकला 2-4 घालला गेली दूध मागायला घेऊन कोण्या बाईनं दूध दिलं नाही महाराज ती पोरगी घरी आली लहान पण केलं महाराजाच्या लक्षात आलं महाराजांनी तिच्या हातातली डेचकी घेतली आणि भगवान शंकराच्या रावळामध्ये गेले महादेवाच्या पुढे असा नंदी होता महाराज नंदीच्या पाठीवर हात टाकली महाराजानं आणि महाराज म्हणले बेलेश्वराशी पूजिले अब्दुल कोण्या नंदीचं दगडाच्या नंदीचं दूध काढलं देवानं चारा खाणाऱ्या बैलाचं दूध काढलं हे ना हरिविजय मंदिर पण आमच्या तुकोबाऱ्यानं दगडाच्या नंदीचं दूध काढलं महाराज म्हणतात माऊली ज्ञानोबाऱ्यानं चालली जर भिंती हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती निर्जीव वस्तूला चेतना आणतात त्याला संत म्हणतात ज्ञानोबाऱ्यानं निर्जीव माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहायला लावली महाराज है का नाही ही ताकद वारकरी संप्रदायाची मात्र म्हणलं लोखंडाचा बाण भजन करते माणसं चपात्या खाऊन झोपायले महाराज है का नाही आमचं तोंड भजन करीनं जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या लक्षात ठेवा ही साधूची ताकद आहे देवा रानात राहणार पुरी बाबळीचा पाला खाणार वानराची जात नाही जरी मरकट असेल तरी महाराज म्हणतात नाथ महाराज म्हणतात येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमान म्हणा मला कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे मात्र म्हणतात देवा मी हा भक्त रामायणाचार्य आहे म्हणले नाही भागवतकार आहे म्हणले नाही देवा मी मरकट आहे नाही कळालं पण महाराज कोणाच्याही संग जाणारी जात नाही पाणी नामी चित्त वेद
पाही. महत्वाचा शब्द आहे पहा, लक्षात ठेवा. भूलविले, तुझ्या नामावर माझं चित्त भुलले गेलं देवा, आणि सगळं भार वित्त विसरून गेलो. काय कार्य करायचे त्याची आठवण नाही बोला. डोंगर घेऊन ज्या गावात गेलो देवा, तुमची जन्मभूमी अयोध्या, अयोध्येच्या पंचक्रोशीत नंदीग्राम आश्रम, आणि त्या नंदीग्रामात तुमचा भौम्या भरत पाहितला. इतकं सुंदर गाव होतं देवा. फिरत 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 समोर गेलो हो. पुढे गेल्याच्या नंतर तुमचा भाऊ भरत सेम टू सेम रामासारखा मला दिसला. मी म्हणलं राम राम. त्यानं मला नमस्कार केला नाही. मी कुठले आहेत म्हणून विचारलं त्याला. देवा इकडे कसं काय येणं केलं? वानर कुठे आहेत? लक्ष्मण कुठे आहे? सुग्रीव, अंगद, विभीषण. ते म्हणलं कोणता सुग्रीव, कोण अंगद? मग मात्र मला राग आला. देवा मला भरत कळाला नाही. भक्त आहे म्हणून मला वाटलं रामच आहे, आणि मला फसवायला, कारण फशीत आहे. देवानं लई डोकायला महाराजाला फसविले. महाराज आहे का नाही? कोणाला काही लंगडा म्हणले ना महाराज आहे का नाही? कसा असा देव ठाकरा आहे बघा, लक्षात ठेवा. पण महाराज म्हणले देवाला शिव्या दिल्या मारुतीनं. काय समजून 5व्या अध्यायामध्ये लई शिव्या दिल्या बघा, आहे का नाही? तो रामनी मारुती लपवा लपी जमनामध्ये बांधून देईन शब्दामध्ये. काय शिव्या दिल्या महाराज मारुती म्हणतात. बघा वारकरी संप्रदाय ताकद आहे देवाला शिव्या द्यायची, संताला नाही. कसा बी संत असो त्याची पूजा करतात. पण लक्षात ठेवा देवाला शिव्या द्यायला भीड भाडत ठेवीत नाही ते लोक. आपल्या परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात एक संत होऊन गेल्या जनाबाई. त्या जनाबाईनं देवाला बोट मोडून मोडून शिव्या द्यायचा. अरे अरे मिठ्या मुळ मायेच्या कारट्या देवा तू हे निघाले मडे, तुला पाहून हे देवाला शिव्या देण्याची ताकद वारकरी संप्रदाय. त्यांनी देव समजून शिव्या दिल्या, भक्ताला भक्त समजून नाही देवा. काय भक्ताचं प्रेम महाराज. देह जावा अथवा राहो, पांडुरंगी देहाचा भार विसरून परमार्थ करतात. एवढा गोड विषय बघा. 5व्या अध्यायातला सारांश आहे महाराज. एक ओळी सांगाय कमीत कमी अर्धा घंटा लागते. पण आता आपल्याकडे टाइम शिल्लक राहिला नाही. महाराज या भरताचं वर्णन करताना सांगू लागले काय त्यांचं जीवन आहे, काय त्यांचं आचरण आहे. माणसाच्या जीवनाला आचरणाहून किंमत असते महाराज, आहे का नाही? महाराज त्याच्या वंशाला त्याच्या कुळाला धन्यता देऊ लागले. महाराज पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास. महाराज तू काय म्हणे, धन्य धन्य वंश त्या नाराचा, आणि ऐसा निश्चयाचा धन्यताची माता, धन्यताचा पिता, साधविला दाता बोला. कोंदला धाला भरला, तिन्हीचा अर्थ समान येतो. लक्षात ठेवा. कोंदला लक्षात येते ना. कोंदला भरला, भरलेला घट अलग आणि रिकामा घट अलग असते. लक्षात ठेवा. भरला म्हणजे महाराज म्हणजे आत हारी, बाहेर हारी, हरीने घरी महाराज. जशी बघा सणाच्या दिवशी, आता काल पंचमीचा सण झालाय का नाही, पोळ्याचा सण झाला रामकृष्णारी. जसं माय मावल्या पोळ्याला पोळ्या करतात काशीनाथ महाराज, हे का नाही? पोळ्याला काय करतात, पोळी करतात, पोळी. जसं आले का रामकृष्णारी पहा, त्या पोळीमध्ये बघा रोज ती चपाती करतात, तिला बी काय काय पोळ्याच म्हणाले जातात. पण पोळी पोळीच असते. पोळी कशाला म्हणतात बघा, जसं माय मावल्या एक असा पुरणाचा उंडा घेतात आणि गव्हाच्या उंड्यात पुरणाचा उंडा असा कोंडून कोंडून भरतात, आणि मग तिची काय होती, पोळी होती. एरवी साध्या उंड्याची चपाती असती. लक्षात घ्या, साधी काय असती,
चपाती, पण त्या चपातीमध्ये पूर्णाचा उंडा जर कोंदला तर त्याची पोळी होती. तसं जीवन साध्या चपातीसारखं सपक आहे, आपलं लक्षात ठेवा. याच्यात जर देव कोंदला, आपण कोंदला देव, तर या जीवनाला गोडवा येतोय मायबाप, लक्षात ठेवा. पोळीसारखं जीवन गोड होतंय, आणि असं गोड जीवन भरताचं राम कोंदलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. बोला भरताला पाहिलं देवा माझ्या डोळ्यांनी, आणि मी मारुती याला विसरून गेलो. लक्षात ठेवा पहा, एवढं आता हे अध्यात्म आहे महाराज. गण विषय सांगितलं, थोडं लक्षात येत नाही, पण ऐका, हुशार माणसे ते काय माऊलीमध्ये प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, लक्षात ठेवा. आता मारुतीने स्वतःवर घेऊन सांगू लागले. ऐका, मारुती म्हणतात, जेव्हा मी त्या गावात गेलो, महाराज म्हणजे ज्या गावी करावा वास ते सर्व ठाण असावे उदास. लक्षात ठेवा, ज्या गावात मी गेलो ते गाव मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. महाराज सगळ्यात जास्त पुण्य बी करतात आणि पाप बी करतात ते डोळे, चूक डोळ्याचे. लक्षात ठेवा, या डोळ्याला जास्त सुंदर वस्तू पाहायला आवडते काशीनाथ महाराज, आहे का नाही. डोळे ज्ञानेश्वरी वाचाय, रामायण वाचायला नको म्हणतात, लक्षात ठेवा. पण या डोळ्याने जर महाराज म्हणजे एकदा देव पाहिला, आहे का नाही, रूप पाहता आणि सुख झाले. महाराज म्हणजे डोळे तुम्ही घ्याले सुख आणि पहा विठोबाचे. एकदा जर डोळ्याने देव पाहिला तर डोळ्याचं पारणं फिटलं म्हणजे महाराज दुसऱ्या डोळ्याला पाहावा असं काही शिल्लक नाही. कानाचा विषय राम झाला. हे तिसरं ज्ञानेंद्रिय बघा, जीभ. ही जीभ एवढी दाढ आहे, या जीभीला मोठ्या मोठ्या लोकांना मातीत घातलं महाराज, लक्षात ठेवा. या जीभीला खाऊ नाही ते खायला आवडते, आंबट, तुरट, खरट, टेस्ट, गोड. कोण सांगते महाराज? जीभ सांगते. जीभीला रसना म्हणतात बघा. हिने एवढं वाटोळ केलं पहा, लक्षात ठेवा. ज्ञानोबा म्हणतात, क्षत्रानेंद्रियावरिती परी रसने नेमुना करीती ते सहस्त्रधा कवळी जती विषयी. ही लक्षात ठेवा. केवढा साधू होऊ द्या आणि त्या साधकानं जीभ नाही आवरू द्या. बाबाराव महाराज जसं माऊली पुढी म्हणले, जसं झाड तोडाव फांट्या आणि त्याच्या बुडाला पाणी टाकाव माऊली माऊली म्हणतात. जसे नवलास तशी फुटती का नाही, जशी कोंबाची लवलो निघती का नाही महाराज, तसे एक जीभ जर नाही आवरली तर बाकीची इंद्रिय आवरणं शक्यच नाही. काय काही हे बघा, नाक महाराज म्हणतात सुगरण नाकावून कळते महाराज, लक्षात ठेवा. काही काही सुगरण तिकडे फोडणी दिली की भाजी खरट झाली, काळी झाली, कशावर कळली? नाकावून कळली. लक्षात ठेवा, एवढा सुगंध आहे महाराज. पण महाराज म्हणतात या सुगंधामध्ये एवढी ताकद आहे पहा, लक्षात घ्या महाराज. या नाकाची विषय असा आहे बाबाराव महाराज. हे बघा, कमळाचं फुल आहे, कुठं राहतंय? चिखलामध्ये. त्या फुलाच्या बुडाला बेडकोळी राहते चिखलात. त्या बेडकोळीला कमळाच्या फुलाचा आनंद कळतंय का? माऊली म्हणले का कमळ कंदा नाही तरी नाचणूक एकाची घरी परामुशेवीने भ्रमरी येरू. महाराज महाराज हे बघा, भुंगा जे भुंगा कमळाच्या बागातला भुंगा शेणाच्या भुंग्याला भेटायला गेला, ऐका. आणि तिथे जाऊन त्याला म्हणला, चल ना तिकडे, लय आनंद आहे आमच्या इकडे, लय मजा आहे महाराज. ते 12 भानगडी सांगू लागला परपंचातल्या. पण बागातल्या भुंग्याने याला महाराज आणलं बागत. येत असताना त्यानं सोबत शेणाची किटली आणली काशीनाथ महाराज. त्याला इकडे आनंद कळाला नाही, लक्षात ठेवा. पण जेव्हा शेणातली किटली दाढतून टाकून दिली आणि बागातला सुगंध त्या भुंग्याने घेतला, सुगंधामध्ये एवढी ताकद आहे, देव करते. आता टाइम नाही आपल्याकडे, वाचा पुढे बोला. शीतल शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा, येणारा वारा ब्रह्मण लागला. एवढं दाडे मला ऐकले म्हणा, तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा तू म्हणा माझी स्मरावा. आठवण आठव गेले भावा भाव ही अवस्था झाली.
मारुती भरताने माझ्या वृत्तीचं आकर्षण केलं, पण राम पण लक्ष्मण विसरलो. उशीर झाला तेव्हा मला माफ करा. पुन्हा पुन्हा माफी मागू लागले. मारुतीच्या मुखातून भरताचे चरित्र रामानं ऐकलं आणि राम फुलले. काय भक्ताचं प्रेम आहे बघा देवाला. महाराज देव म्हणतात तेही प्राणापरुत आहे, आवडती माझं विरुद्ध आहे. जे भक्त चरित्र आहे महाराज बघा, आता बघा ज्ञानोबा यांच्या समाधी पालखी सोहळ्यात, समाधी सोहळ्यात देवापेक्षा जास्त माऊलीच्या नावाचा गजर होते ना महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम लक्षात ठेवा. महाराज महाराज देव महाराज म्हणतात देवाला भक्ताचं चरित्र एवढं आवडत आहे बघा, लक्षात ठेवा. एकदा देवा भक्ताच्या नावाचा गजर करा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज की, कीर्तन महर्षी मारुती महाराज की. देवाला भक्ताचं चरित्र आवडते. भक्ताचं वर्णन मारुतीच्या मुखातून देवानं ऐकलं, देव भुलले. देव भरताला मारुतीला भरत समजून बोलू लागले. लक्षात घ्या, देव म्हणतात भरता किती कष्ट केले माझ्यासाठी ऐका. चित्रकूट पर्वतावरून रामाच्या पाऊतका डोक्यावर घेऊन नंदीग्रामाच्या दिशेने गेलेल्या भरताची आठवण झाली. ज्याची मान मांडीवर घेऊन रात्रभर रडत बसला होता, लक्ष्मणाला विसरला. नंदीग्रामाच्या भरताची आठवण झाली म्हणू लागले, भरता किती उपवास धरली, किती एकादशा केल्या महाराज, किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, किती बऱ्या रामाला केल्या, किती शक्त्या केल्या, किती पट्टी दिलास. लक्षात ठेवा, एका एका गोष्टीची आठवण करू लागले देवपणाच्या. भरताच्या देवासाठी केलेली एकही गोष्ट वाया जात नाही. प्रपंचामधील ज्ञानेश्वर नगर पासून पंढरपूर पर्यंत जरी बंगले बांधले, फुटकी कवडी बी संघ येत नाही. आणि लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमात वात जरी म्हणून लावली तरी वाया जात. भरताच्या प्रेमामध्ये वेळ झालेला देवाकडे असलं वानर मात्र बघू लागली. पाहू लागले. देवा पुढे आला बोलू लागला, रामायण सोडून दिलं, महाभारत ज्ञानेश्वरी सांगितल्यामुळं टाइम लागला म्हणजे. भरता म्हणून मारुतीला मिठी मारून राहिलेल्या रामाला जागृत करण्याचे कार्य विभीषण करू लागले. विभीषणाच्या शब्दात राम नाही उठले, मारुतीला जागा झाले, देवाला बोलू लागले. स्वामी अरे भरत नाही, मी हनुमान आहे, माणूस नाही, मी वानर आहे, कैकेयीचा नाही, मी अंजनीचा आहे. रामा भरताची गोष्ट सांगायला पाहिजे होती तेव्हा, पण कवा लक्ष्मण उठल्या जेवण खावणं झाल्यावर पदशीर रोजचं रामायण लांबलं तरी मी जमते, पण शक्ती टाइम टू टाइमानं चालावं लागते. मला दोन काम आहेत तुमच्या मागास. एक तुमच्या भावाला उठवायचंय आणि दोन रावण शिल्लक राहिले त्याला कटवायचं. नाही कळायला उशीर लावला. एवढं बोलले मारुती देवाच्या पाया पडले, देव जागे झाले. काय म्हणतात, कोण कोणाला बोलायला लक्षात ठेवा जरा. आता राम म्हणू लागले मारुती नाही कळालं रे, भरताच्या गोष्टी तुझ्या मुखातून आल्या, मला वाटतं भरतच आला.
तुझा जातीची मारुती निमिषे गती देवाच्या देवाला होत नाही एवढा काम एका क्षणात तुला केले या उपकारा तत्वता बिरुदी झाले कपिनाथा वाचा कुंतरी सर्वता काही मारुती केवढा केला उपकार काय वानू मी पामरदेव म्हणतात तेवढा मोठा उपकार तू माझ्यावर केलास रे तुझी या करण्याची कथा काय सांगू हनुमंताची दातुतीच्या कथा ऐकता तिचा तळक ऐका देव सांगू लागले मारुतीने दोन उपकार मोठी केले देवावर दोन तसे भरपूर उपकार आहे पण एक महाराजांनी केली सीता शुद्धी आणि मूळ रामायणा इंद्रजीत इंद्रजीत महाराज नव्हता लक्ष्मणाला काशीनाथ महाराज 14 वर्ष उपाशी राहिला होता महाराजीच्या नखात 1000 सूर्याचं तेज सामावल्या जात होतं अशी उर्मिला स्वप्नात सुद्धा आली नाही लक्ष्मणाच्या तरी इंद्रजीत मारणं शक्य नव्हता बघा तुम्ही महाराज 41 अध्यायाचा संबंध आहे महाराज काय ताकद आहे त्या इंद्रजिताची पहा महाराज म्हणले असा होम करू लागला होमातून अग्नीतून रथ प्रगट झाला मंत्र्याने लाथ हाणून रथ पाताळामध्ये घातला ढगाच्या आत आपल्याला इंद्रजित लक्ष्मणाला तळ हातावर घेऊन गेलास आणि इंद्रजित मारला एका उपकाराची फेड तुझी मागणी होत नाही देवाधिदेव प्रभू रामचंद्र म्हणतात मारुती तू एवढे उपकार केले काय देऊ तुला आता केलेल्या उपकाराबद्दल काय देऊ काय द्यावे त्याशी आणि ठेवी तो हार पायी जीव देव म्हणला मी तुला पायावर जीव गोवाला टाकला तरी कमी आहे म्हणून देव मारुतीच्या पाय पडला पुढे जाऊ की मारुती आता पुढे जाऊ की देवाला पाया महाराज ऐका प्रपंच आपला सांगतो लक्षात ठेवा केवढा जरी मुलगा झाला एमडी पीएचडी एमबीबीएस केवढा बी आमदार खासदार मंत्री जरी मुलगा झाला तरी पोरानं बापाच्या पाया कोणाच्या पाया पडावं पोरानं बापाच्या पाया पडायला पाहिजे सुनानं सासूच्या पाया पडायला पाहिजे शिष्यानं गुरुच्या पाया पडायला पाहिजे नवऱ्यानं बायकोच्या पाया उलट झालं का एखाद्या बार माणूस म्हणतोय बघा त्या घटकाकडे पाया पडतो जरा शिकवतोस माणसाने तरी बोलू नको असे का नाही महाराज पुढे द्यावा का बाई काय सांभाळ हा तोच सांभाळ आहे का नाही पाया पडतो म्हणतोय पडा ह्या पा लक्षात ठेवा देव मला लय उपकार केला मारुती तू किंवा पाया पडतो मंत्र्याने देवाचे दोन्ही हात एका हातात धरले चरण रघुनाथाचे रामाच्या पाया मंत्र्या पडले काय म्हणतात ऐकू जरा रामात मंत्र्याचा वैराग्यानं पाहिजे आणि सुग्रीव राजा वैद्याला बोलू लागले हे दोघांनी येणे झालेत म्हणजे आता तुम्ही आपल्या आपल्या ऐकला का आजची तर बोलले सगळ्याला लक्ष्मण सावध झाला पाहिजे सुशांत डोंगरावर चढले वानराई संघ गेले महाराज मुळे मोठा पर्वतावर तळे होते तळ्यावर झाड होते महाराज म्हणतात जाई जुई गुलाब मोगरा फुला फळांनी बहरलेला डोंगर या झाडावर रागू मैना त्याही बिंटलगे पक्षी किलबिल 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 करू लागले सुंदर डोंगरा वैद्य औषधी पाहू लागले नावाचं सुमरण केलं औषध दिसलं आनंद वाटला आता काशीला टाकू नका फक्त एकदा करा करा वानराई देवाच्या नावाचा गजर करा औषधी दिसल्यामुळं राजा रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की औषधी उपटन खाली निघाले खाली आले चापड थोडा घेतला गोल गोल घेतला औषधी वाटल्या कुठल्या घोटल्या शक्तीच्या धाव लागल्या तुटला उठला डॉक्टर चिंतावाणी ब्रह्मदेवाच्या बापाला होता एवढा प्रयत्न केला लक्ष्मण उठत नाही राजा सुग्रीवाच्या समोर रामाच्या पुढे लक्ष्मण उठीत म्हणलं ऐका एवढी तुम्ही सांगतो महाराज आयुष्य बोलून वैद्याची चिंता वाढली वैद्य म्हणू लागला मी मारुत्र्याला जात असताना काय काय बोललो
पाठवलं महाराज आणि मारुत्र्याला पाठवलं. गेलेल्या मारुत्र्यानं महाराज म्हणले महाविघ्ने जुन्या ग्रंथात मुली पहा 6 विघ्न जिणून पर्वताची जाण. महाराज 6 विघ्न आले मारुत्र्याला. हे 6 विघ्न कळाले की सगळी शक्तीच कळाली म्हणून समजा लक्षात ठेवा. आता तुम्हाला कोणालाही सांगता आले पाहिजे शक्तीतले 6 विघ्न तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा. मारुत्र्याच्या वेळेस डोंगर आणायला गेले. पहिलं विघ्न आलं मारुत्र्याला. राक्षस काळनेमी महाराजाचा वेश धरून वाटत बसला होता. विघ्न नंबर 1. त्या राक्षसानं तळ्याव पाणी प्यायला पाठवलं. त्या तळ्यात बाईची मगर होऊन पडली होती. त्या मगरीनं पाय पकडला तिचा उद्धार केला. विघ्न नंबर 2. डोंगरावर गेल्या 14,000 राक्षसांना विचारायला सुरू केलं कुठून आला कस काय आला गंधर्व मारावं लागले. विघ्न नंबर 3. डोंगरावर औषधी पाहत असताना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य 10 दिशेला चमकू लागल्या. डोंगर उपटा लागला. विघ्न नंबर 4. वाटाने येत असताना एका बाणानं पाय पकडला. काय संकट आलं बाणासंग खाली उतरावं लागलं. विघ्न नंबर 5. ज्या गावात गेले त्या गावचा महात्मा म्हणला आता मला अयोध्या कांडापासून ते युद्ध कांडाच्या 48व्या अध्यायापर्यंत रामायण सांग. महाराज तेवढ्या त्या 59 वया जर पाठ केल्या तर जवळजवळ 5 कांड पाठ केल्यासारखं होते काशीनाथ महाराज. सगळ्या कांडाचं वर्णन आलं त्या 59 वयामध्ये लक्षात ठेवा. महाराज तिथपर्यंत रामायण मारुत्र्यामध्ये मला सांगावं लागलं. अशा 6 विघ्नावर मात करून मारुत्र्यानं डोंगरच आणला. हे कोणतं औषध घेतो ते वैद्य म्हणू लागला. बरोबर औषध घेतलं राईट टाकल्या दुखणं नाही उठत. नेमकं काय चुकलं की वैद्याच्या लक्षात येत नाही. अजिबात काय चुकलं नाही. कोणतं कशात घ्यावं योग्य त्या पद्धतीने प्रक्रिया केली. काय झालं की वेळा म्हणला मला काय कळलं देवा थांब तेवढ्या मारुत्र्याला लावून पाहिलं. मारुत्र्या म्हणला सुशेना अरे ज्याच्यामुळं महाराज म्हणले वेद जाणून गेला पुढे मौना लक्षात ठेवा. वेदाशी कानाडा श्रुतीशी कानाडा विठ्ठल उघडा पंढरी. महाराज वेदाला सुद्धा त्याचा मेळ लागला नाही हे का नाही महाराज. हे पहा महाराज म्हणले चौवेदी जाण 6 शास्त्री कारण 18 पुराण आणि महाराज म्हणले असा अनंतपणी ब्रह्मांडाचा मालक देव आहे. काय म्हणतात अरे ज्याच्या चालीवर महाराज म्हणले पुराण शास्त्र पुरातन लक्षात ठेवा. महाराज वृक्षाचे हे पण अरे ज्याची सत्ता क्रतुमा ताकद देवाची. देवाला विसरला म्हणून शेजारी उठली. ह्या बरोबर किंमत होती का लक्षात ठेवा. आता हळूहळू याची किंमत कमी व्हायला लागली. कशामुळं अंधारे दीपाते आली शोभा लक्षात ठेवा. महाराज येदोळवर आकाशात चंद्र आणि चांदण्या होत्या महाराज म्हणतात पण आता जागच्या जाग्यावर गायब झाल्या. का कारण सूर्याची ताकद तेवढी लक्षात ठेवा. ज्ञानोपार्या म्हणतात अगा पूर्व दिशेची आरावळी उदया येताची सूर्य दिवाळी येरही दिशा त्याची काळी काळीमा नाही लक्षात ठेवा. मारुत्र्या बोलला की वैद्याला म्हणले बघ मी औषधी वाटण आम लागलो का नाही त्या गुणानं बसूच नाही गेल्या. मदत 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 बोलू लागल्या. मी किती गप्पा सांगू लागलो ऐकत नाही गेल्या. मला चम 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 करू लागल्या. पण जेव्हा समुद्राच्या अलीकडे आल्या आणि एक देवाकडे पाहिलं का नाही एकूण एकीला औषधी म्हणू लागल्या लाजले गे माय आता कोणा बोवाळू आता कोणा बोवाळू जिकडे पाहे तिकडे चतुर भूल गोपाळ. रामाला पहिल्या औषधीनं खाली माना घातल्या. तिथं वैद्याचं काय चाललं येड्या असं करून देवाच्या पाय डोकं टेकव देवाच्या पाय चरण तिथे घे. पायाचं कीर्तन औषधी एकत्रित केल्या लक्ष्मण उठलंय. कोणालाच कळलं नाही. देवाचं नामामृत उडी वैष्णवाला धरी योगी साधरी जीवन देवाचं नाव
केली तत्वता करता सिद्ध पुरुषाला सिद्धीची प्राप्ती झाली. नवनाथ ग्रंथात सिद्धीची लय माहिती आहे बघा. सिद्धी प्राप्त होती, पण सिद्धी प्राप्त झाल्यावर जर अभिमान आला तर महाराज म्हणले सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे लेले राजा हौसे. सिद्धी प्राप्त होऊन उपयोग नाही. नाम प्रल्हाद उच्चारी तया स्वामी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. साक्षात रामीला असताना तू अभिमान केला म्हणून बाहेर गेला. ऐका दोन ओव्या राहिल्या महाराज. अभिमान एवढा घातक आहे पहा, लक्षात ठेवा. अभिमानाने मोठे मोठे माणसं वाया गेले काशीनाथ महाराज. आपल्या या रामायणामध्ये एक महाराज होता, त्याचं नाव आहे सुकाचार्य. लक्षात ठेवा. बाळकांडात 11व्या घटवर्णन आले त्याचं. त्या सुकाचार्याला अभिमान आला. मया एवढा महाराजच कोणी नाही. व्यासांचा मुलगा होते. व्यासाला वाटलं पोरगा अभिमानात वाया जाते. व्यासाने त्याला मिथिलेला राजा जनकाच्या भेटीला पाठवलं. गावाच्या जवळ आलं, त्याच्या अंगात कपडे नव्हते कवा. गावखरला आलं, त्याने कपडे घातले. ते झाडाचे पाल किंवा महाराज अंगाला गुंडाळले आणि ती येशी मध्ये आले आणि त्या द्वारपाळाला सांगू लागले, ए द्वारपालो, जाऊन राजाला सांगा मी सुखालो म्हणले. काय म्हणले? मी काय सांगायला लक्षात ठेवा, मी सुखालो म्हणून सांगा. ते द्वारपाळ गेले. राजाला वाटलं गावात कार्यक्रम नाही, शक्ती नाही, आणि असलं तरी महाराजाला आमंत्रण नाही. महाराज कसं काय आले? मोठे माणसं बिना आमंत्रणाचे काशीनाथ महाराज येत नाहीत येत. महाराज लक्षात ठेवा. महाराज म्हणले या महाराज आले कस काय? आणि जर अचानक आले तर समजाव ते मोठा पर्व काय, आपलं भाग्य काहीतरी उदयाला आलं. महाराज मनानं आले म्हणजे जनक राजानं अंतर्दृष्टीने पाहिलं. महाराजाच्या मागे येण्याचं कारण त्याच्या लक्षात आलं. जनकजीनं सांगितलं त्या महाराजाला म्हणावं, जे संघ आणलंस का ते टाकून दे. अरे द्वारपाळ महाराज, राजाने सांगितलं जे संघ आणलं ते टाकून द्या. ते महाराज मला ह्याच्यासाठी मी या भानगडीत पडत नव्हतो. तेव्हाच अंगावर काय घालीत नव्हते महाराज. जसे काल प्रयागराजच्या कुंभमेळ्यात महाराज होते ना, तसे राहत होते. ते अंगावर साल टाकून दिली. जाऊन राजाला सांगा. पुन्हा म्हणतात मी सुखालो म्हणून सांगा. पुन्हा द्वारपाळ आले. राजाने सांगितलं महाराजाला म्हणाव जे संघ आणलं ते टाकून द्या. पुन्हा द्वारपाळ आले. महाराज जे संघ आणलं ते टाकून द्या. काय संघ होतं? सिंगी, सैनिक, कुबडी, फावडी, कमंडलू टाकून द्यायला जा. जाऊन राजाला सांगा मी सुखालो. पुन्हा द्वारपाळ आले. राजाने सांगितलं अरे कितीदा सांगू, जे संघ आणलं ते टाकून द्या. महाराज विचारात पडले मी संघ काय आणलंय. जेव्हा महाराजाच्या लक्षात आणलं मी संघ आणलाय. महाराज म्हणले अभिमान गेला आणि तू का म्हणे वाजत गाजत देऊन सिंहासनावर बसला वाचवा. देवाच्या पुढे गेले केलेला अभिमानाबद्दल माफी मागता. पाया डोकं ठेवलं, चरण तीर्थ घेतलं. देवाच्या पायाचा चरण तीर्थ औषधी ध्वनी एकत्रित केल्या, शक्तीच्या घावामध्ये टाकल्या. यावेळी लक्ष्मण सावध झाले. आता लक्ष्मण सावध झाले म्हणजे उठले महाराज. एक पैशीला कळली. लक्षात ठेवा. आता काय अडचण नाही आपल्याला. ध्यानात ठेवा. काय काय वानर गालातल्या गालात हसले. राम हसले. वानराच्या लक्षात आलं लक्ष्मण सावध झाले. रडणारा राम हसतोय. महाराज एक वानर म्हणू लागलं लक्ष्मण देवाच्या पायाच्या चरण तीर्थाने उठला. दुसरं वानर म्हणू लागलं औषधीने उठला. दोन्हीचा वाद लागला. वानर एक म्हणला चरण कीर्तन उठणार होतं तर 12,04,040 कोसाची काय गरज होती. दुसरा म्हणला औषधानं जर उठणार होतं तर मगवानी टाकल्या होत्या, का नाही उठला. दोन्हीचा प्रश्न होता महाराज. लक्षात ठेवा. दोन्ही प्रश्न खरे. प्रत्येक माणसाच्या पाठीमागे दोन रोग आहेत. एक शरीरजन्य, दुसरा कर्मजन्य. लक्षात ठेवा. शरीरजन्य रोगाला घालवायचं असेल तर डॉक्टरची, औषधाची, मेडिकलची गरज आहे. आणि कर्मजन्य रोगाला घालवायचं असेल तर नाथ बाबा हरिपाठामध्ये सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. लक्षात ठेवा. लक्ष्मणाचं काय प्रारब्ध होतं महाराज. महाराज ज्यावेळेस ते शबरीच्या आश्रमात राम लक्ष्मण गेले का नाही, त्यावेळेस त्या शबरीने असे बोरं जमा केले. पळसाचे पानं तोडले, त्याचे दूर्ण तयार केले. दूर्ण पळसाच्या पानाची. आताची दूर्ण वेगळी. पळसाच्या पानाच्या दूर्णात बोर खात जाव
गोड लागलं की माय देवाला म्हणायचं. 2 दुर्न भरले, एक लक्ष्मणाला दिला आणि एक रामाला दिला. लक्ष्मणानं बोर घेतला, बोराकडे पाहिलं, शबरीकडे पाहिलं, बोराकडे पाहिलं. त्या बाईला तो आंघोळ केली नव्हती महाराज, 2 दूध नव्हतं, पण श्रद्धा देवावी एवढी होती. पा लक्षात ठेवा, ज्या दिवशी राम तिच्या आश्रमात गेले, देवाला पायात धुवाय उभा टाकाय पाठ नव्हता, तांब्या नव्हता पाणी द्यायला. डोळ्यातल्या पाण्याने देवाच्या पायाखाली हात घालून तिने देवाचे पाय धुतले. काय श्रद्धा असेल महाराज? काही न लगे एक भावाची कारण. काही न लगे एका भावाची कारण. तिच्या डोळ्यातल्या पाण्याने देवाचे पाय धुतले. देवाला आवडीने शबरीचे बोरं खाऊ लागले. लक्ष्मणाने पाहिले, खावा वाटले नाही त्याला, किसळ आली ते धुरण फेकून द्याला महाराज. त्या धुरणाचा धुरणांच्या झाला, बोराच्या औषधी झाल्या, कुठून पाजावं लागल्या लक्ष्मणाला, कुठून. म्हणून चुकून मी जीवनात कोणा साधूचा अपमान करू नका, कोणाही संतांचा अपमान करू नका. ज्ञानोबा म्हणतात, देवा संत वृंद नमस्कारी जे घडल तरी पूजी जे, ते सांडोनी केली निंदीजे स्वयं वाचा. तुझे वृक्षिता शरीर उठिला सोमित्रा. वा 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 वा. देवाच्या पायाचं चरण औषधी एकत्रित केल्या, शक्तीचे घाव टाकले. लक्ष्मण उठले. सगळ्या ज्ञानेश्वर नगर मधल्या मायबापाच्या चरणावर नतमस्तक भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये दिव्य भव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम केला. ज्यांनी रामायण वाचिलं, सांगितलं, ऐकलं, ज्यांनी कांड केले, पट्टी दिली, नाही दिली, त्याला सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद मायबाप. दरवर्षी असाच कार्यक्रम करत जा. हरिभक्त परायण आदरणीय काशीनाथजी महाराज जवंजाळ पोखरणीकर महाराजांनी सगळ्याला तुमच्या पंच कमिटीच्या वतीनं फोन केले. सगळेजण आपल्या इथं उपस्थित झाले. असा दिव्य भव्य कार्यक्रम भगवान पांडुरंग आपल्या हाताने करून घेऊ. प्रत्येकाच्या जीवनात ऐश्वर्य, आरोग्य, संतती, संपत्तीचा लाभ हो, एवढी भगवान शंकराच्या, भगवान पांडुरंगाच्या चरणावर विनंती करू. लक्ष्मण उठले महाराज. सगळ्या असला बांधणाऱ्या माकडाला आनंद झाला. ज्ञानेश्वर नगर मध्ये वाचणार, सांगणार, ऐकणाऱ्याला आनंद झाला. आणि सगळ्यांच्या साऊंड सिस्टीम वाल्या दादाला कोटी कोटी धन्यवाद. कोण आवाज दिला महाराज त्यांनी, वेगा नाही. आणि सगळे